महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालागमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 10 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला आळेफाटा पोलिसांनी अटक केली। मुलीच्या बेपत्ता होण्याचा तपास सुरू असताना संशयिताच्या हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या आणि चौकशीतून या प्रकरणाचा उलगडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नमस्कार। काल दिनांक 18/8/2026 रोजी जुन्नर तालुक्यात आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळवंडी नावाच्या गावात दुपारी 2च्या दरम्यान एक 25 वर्षाच्या युवकाने त्याचे समाजाच्या एक 10 वर्षाची मुलगी जे त्याचे घराचे शेजारी राहत होती आणि त्याचे ओळखीची होती, त्याला ते पेरू खायचे या नावाने तो शेताकडे घेऊन गेला आणि गावी बाहेर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जाऊन शेतात ऊसाचे शेत आणि पाण्याचा एक ओढा आहे, त्याच्याजवळ त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि लैंगिक अत्याचार केल्या आणि त्याची हत्या करून टाकली। याबाबत घरच्याने ज्यावेळी मुलगी संध्याकाळी 4-5 वाजता घरी दिसली नाही, त्याचा आजूबाजू शोध सुरू केला। शोध सुरू केल्यानंतर त्यांनी साधारण 6 वाजताच्या दरम्यान 6 ते 7 दरम्यान ते पोलिसाला इन्फॉर्म केले। तर तात्काळ जे आळेफाटा पोलीस होती ते त्यांनी मुलीचा शोध सुरू केला आणि त्याचे पॅरलल जे आहे ते जे एक अपहरण लहान मुलीचं जे अपहरण आहे BNX 37(2) प्रमाणे ते गुन्हा दाखल करण्यात आला। काल रात्री 8:30 वाजता हे गुन्हा आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला, पण त्याचे अगोदर ही जे टीम आहे त्या गावाचं आणि आजूबाजूचे परिसरात मुलीचा शोध घेत होती, म्हणून मुलीचे जे गावाचे लोकांचे कडे विचारपूस अधिक केली तर एका ठिकाणी आम्हाला क्लू मिळाला होता की मुलगी मुलाबरोबर दिवसात कुठेतरी दिसली होती, म्हणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली। मग त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे आणि मग त्याचे नंतर त्याच्याकडून पुढे माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली। या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भय आहे त्याच्या शव जे आहे ते मिळून आला आणि त्याचे नंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला। गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली। गुन्ह्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भय आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे। पोस्टमॉर्टमची जे प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे। गावाचे लोकांचे जे प्रश्न होते त्याच्याशी आम्ही स्वतः भेटलो आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की ही जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसाच्या आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आलेलं आहे। पुढील तपास चालू आहे। थँक्यू। यामध्ये आरोपी एकटाच आहे आणि तो जसा मी सांगितला शेजारी राहणाराच आहे आणि नेहमी ओळखाणी येजाचा तो आहे। आरोपी मेजर आहे, 25 वर्षाचा आहे। तो शेतमजुरीचं काम करत आहे। तो गावातही सापडला आहे। तो हे सगळं केल्यानंतर पिंपळवंडी गावात हे कृत्य केल्यानंतर तो घरी आला होता आणि ते गाव परिसरात ही फिरत होता। त्यांनी सर्च या मुलीचं जॉईन केला असं काही आहे का? तुमचा तो ही वॉज नॉट पार्ट ऑफ दिस नाही, त्या तसं नाही काही, कारण ते आपल्याकडे ज्यावेळी माहिती प्राप्त झाली आपली टीम गावात गेली आणि त्यावेळी आपण ज्यावेळी विचारपूस करत होतो, आता शेजाऱ्याकडे आपण विचारपूस करतो कोणाच्या घरी गेले की नाही,
आणि त्यावेळी एका टीमला आमचीला ते गावाचे एका व्यक्तीने सांगितलं की त्याच्या बरोबर असा दिसून आले आहे, पण तेव्हापर्यंत त्याच्याकडे अगोदर ही विचारपूस चालू होती, म्हणजे जसं सगळे शेजारी लोकांकडे आपण करतोय. आणि म्हणून तर त्याला अधिक विचारपूस केली, प्रश्न विचारले, तर हे आपल्या समोर आलेले. त्याने स्ट्रँग्युलेशन केली आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.